कविता काय असते? आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणाने फिरणारी हवा असते कविता. अनुभवाशिवाय लिहू नका. प्रेमाचा जरी अनुभव आला, पेगचा जरी अनुभव आला, अनुभव न घेता घेऊन लिहू नका. मी पेगवरती लिहित नाही, कारण मला अनुभव नाही ते. असं आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणे फिरणारी हवा असते कविता. तर कधी कधी जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. तर कधी जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. निसर्गाच्या देहीबोलीतून डोलते कविता. पोवाड्याच्या वीररसातून सळसळते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत. हे लक्षात ठेवा बरं काय. लिहित्या हातासाठी लिहितो सांगते मी तुम्हाला की कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत, की रमतही नाही कुणाच्या साम्राज्यात कधी. कुणाच्या साम्राज्यात कधी. कविता नीट आहे का आता, की कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता जोजवत असते अनाथ झालेल्या जीवाला. प्राक्तनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. प्राक्तनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. वेदनाच्या पालखीत नटून थटून बसते कविता. पालखी कोणती? आपण भोईत त्याच्यात आहे की नाही. मग काय करते ती? वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. आम्ही सगळे त्या कवितेचे भोई आहोत. आपली पाठराखण ती करणार आहे. वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. मग आम्ही काय करायचं आहे? तिच्याकडे लेकरू होऊन जा. बाप होऊन जायचा प्रयत्न करू नका. मला सगळं येते. लेकरू होऊन जा. तुम्हाला तो अमृताचा पाना पाजेल आणि बाप होऊन गेलात तर कधी तुम्हाला संपवेल सांगता येत नाही. म्हणून माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. देत कवित्वा बहाल करते कविता. आम्हाला कोणी युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट मिळाले का कवी म्हणून? अरे तिनंच आम्हाला कवित्व बहाल केलेलं आहे. म्हणून कवित्व बहाल करते का? तेव्हा कुठे जर कवितेचे आपण आवडते झालो तर तेव्हा कुठे एखाद्याच्या रुचातून, उभेतून, अभंगातून काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. आणि म्हणून 750 वर्ष झाली तरी अजून ज्ञानोबाची ओवी आणि तुकोबाचा अभंग घराघरात गायला जातो. त्याचं कारण आहे काळाच्या मस्तकावर तिनं सत्ता गाजवलेली. आणि तुमच्या सगळ्यांचं लिखाण अशा प्रकारचे काळाच्या मस्तकावर म्हणजे हे गाणारं असावं, नाव कोरणारं असावं. अशा पद्धतीनं आपल्या हातून तीच निर्मिती व्हावी. दुसरी निर्मिती होऊ नये. तुम्ही वाचत राहा. वाचा, खूप वाचा. वाचनानं काय होतं? तुमच्या लिखाणामध्ये प्रगल्भता येते. खूप प्रगल्भता येते. वेगवेगळे शब्द तुम्हाला आठवतात आणि म्हणून तुम्ही वाचाल तर वाचाल. कविता म्हणजे काय असते? तर एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे कविता. म्हणजे सगळ्यात आधी विवेक सरांचं मनापासून धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी
माझा संपर्क साधला आणि मला ह्या समूहाशी जोडून घेतलं. नमस्कार, माझं नाव सुनील उबाळे. बऱ्याचशा मित्रांना मी परिचित आहे, मागच्या कार्यक्रमात होतो. सरांची ओळख करून देतो की आज ह्या कार्यक्रमाला जे महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला ऐकायला आली त्यांचं नाव आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. ह्या माणसांनी हजारो अभंग लिहिलेत ज्ञानेश्वरांचे आणि ह्या माणसांचे म्हणजे आजच्या घडीला, आजच्या तारखेत की संत साहित्यावर बोलणारं परखड यांच्या इतकं दुसरं नाव या शहरात तरी सापडणार नाही. या बरेचसे त्यांचे व्याख्यानं असतात वगैरे आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी कवितेसाठी सोबत असतो एकमेकांना समजून घेण्यासाठी. ते जरी वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे असले तरी आम्ही समकालीन कवितेतले खांदेकरी भाऊभाऊ आहोत. तर मला आज खूप याचा आनंद झाला आहे की हे टॅलेंट ट्री आहे, हिरवेगार पान आहेत. मला असं वाटलं की मी ह्याच्यामध्ये पिवळं पान आहे का काय की, परंतु हे टॅलेंट ट्री आहे, हे कधीही पिवळं होणार नाही, पान तर अजिबात गळणार नाही. कारण हे फार वेगळ्या प्रकारचं झाड माझ्या ह्याच्या लक्षात आलेलं आहे की ह्या झाडाचं पान होण्यापेक्षा ह्या झाडाचं मूळ होणं राहणं मला जास्त आवडेल. कारण काय, पानाला हिरवंपण आणण्यासाठी मुळाला कठीण अशा खडकाला भेदत भेदत पाण्याचा शोध घेत जावं लागतं. जोपर्यंत मुळं ओलीत तोपर्यंत पानं फुलं ही हिरवीगार आहेत. म्हणून या झाडाचं मूळ होऊन राहण्यात मला जास्त विशेष वाटतं. त्याचं कारण आहे मित्रांनो, ही सगळी तरुण मंडळी ज्येष्ठतेला फारसं काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. काळ आपोआप पुढे जात असतो. काळानुरूप हळूहळू महिने दिवस महिने वर्ष लोटत जातात आणि हळूहळू ज्येष्ठपण आपोआप येतं. ज्येष्ठपणाला काहीही कष्ट करावे लागत नाहीत, ते आपोआप येतच राहतं काळानुसार. पण श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी मात्र मेहनत करावी लागते. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की या सगळ्या श्रेष्ठत्वामध्ये मी ज्येष्ठत्व आहे. चांगदेव 1400 वर्षाच्या चांगदेवाला जे जमलं नाही ते 21व्या वर्षाच्या ज्ञानोबानी केलेलं आहे. आणि 1400 वर्षाच्या चांगदेवाला चा गुरु हे ज्ञानेश्वर झाले. ही आपली परंपरा आहे, ही इतिहास आहे. सरांनी गड किल्ल्याबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. खूप चांगली माहिती मिळाली, खूप चांगल्या कविता मिळाल्या. मला वाटलं आपल्याजवळ आता काही बोलण्यासारखं काही आहे की नाही, कारण तुम्ही इतकी छान लिहितात, फार सुंदर लिहितात तुम्ही. आणि आम्ही अशाच छान लिहिणाऱ्या मुलांच्या व्यक्तीच्या शोधात असतो. मागापासून मी 1-1.5 तास झालं मी आपल्याला ऐकतो आहे. माझ्या मनाला प्रश्न असा पडला की अरे ही तरुण मंडळीत, आणि तरुण मंडळी म्हणलं की शिट्ट्या टाळ्या जोश आमकं तमकं कर्णकर्कश अशा आरोळ्या, पण इथं तसं काहीच नाही. सगळेजण एकमेकाशी किती तन्मयतेनं ऐकतायत, एकाग्रतेनं ऐकतायत. मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण आहे मित्रांनो, या सगळ्याचा जो कप्तान आहे तो विवेक आहे. जिथं विवेक आहे तिथं संयम आहे, जिथं संयम आहे तिथं शांतता आहे, जिथं शांतता आहे तिथं मौनता आहे, जिथं मौनता आहे तिथं ईश्वराचा वास आहे. जरी आपण एका कॅफेमध्ये असलो तरी सध्या इथे आई सरस्वतीचा आणि माँ शारदेचा वास आहे. म्हणून आपल्या मुखातून ज्या ज्या काही कविता निघालेल्या आहेत त्या अतिशय सुंदर निघालेल्या आहेत. अंतिम धावानं तर कमालच केलेली. पेगवर पेग भरावं म्हणतात ते, नका भरू अजिबात. ठीक आहे, कवितेमध्ये टाळ्या शिट्ट्यासाठी ठीक आहे,
परंतु त्याच्या नादी त्याच्या वाटेला कधीही जाऊ नका हे मी कॅफेमध्ये बसून सांगतो आहे. त्याचं कारण आहे माणसातलं माणूस पण हरवून टाकण्याची विचित्र ताकद त्याच्यामध्ये असते. आणि हे जे तुमचं गोल्डन एज आहे तारुण्य, ते पुन्हा पुन्हा येत नाही. मी आज 40 वर्ष मागे गेलो आहे. तुमच्यासारखाच मी विद्यार्थी होतो, तुमच्यासारखाच अशा कविता करायचो, अशा मैफिली रंगवायचो. त्यावेळेस मी एक हिंदी शेर लिहिला होता, आज तुझ्यासाठी सांगतो. जिसकी जितनी थाली है उसको उतना मिलता है, जिसकी जितनी थाली है उसको उतना मिलता है, खाते खाते दम घुटा जहाँ अटक गई प्याली में. अरे आपल्या ताटातलं बघा आधी, दुसऱ्याच्या ताटाकडे बघू नका. आणि आमचं आयुष्य दुःखी होण्याचं कारण एक आहे, मला माझ्याजवळ काय आहे ह्याच्यापेक्षा त्याच्याजवळ काय आहे ह्याचा विचार करण्यातच आमचं आयुष्य चाललेलं आहे. माऊलीने त्याला जे खळांची व्यंकटी सांडू म्हटलेलं आहे. परंतु माझ्या बोलण्यामध्ये हे एक एक संदर्भ येणार आहे. त्याचं कारण आहे की कवितेचा अभंगाशी संवाद साधलेला हा माणूस आहे मी तुमच्यासमोर वाटकलेला. मूळ मी कविताच आहे, परंतु नंतर या आयुष्याच्या या टप्प्यावरती अशी काही घटना घडली किंवा असा काही हे झाला की मी कवितेकडून अभंगाकडे वळलो. आणि आत्ता आपल्याला उबाळे सरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता मी अभंगामध्ये संत साहित्यामध्ये रमलेला माणूस आहे. पण आज तुमच्या भेटीसाठी मला खास यावं वाटलं, कारण ही सगळी मैफिल इतकी सुंदर काय आहे तर त्याचं मूळ विवेक आहे. त्याच्यामुळं खरोखरच तुम्ही खूप सुंदर एक एक कविता इतक्या छान सादर केल्या आहेत. तुमचा आवाज फार छान येते. प्रगती तुमच्या कविता, सगळ्यांच्याच कविता बरं का, असं म्हणजे एखाद्याचं नाव घेतलं म्हणजे माझी कविता चांगली नाही असं काही समजण्याचं कारण नाही. कविता ही कविता असते. कविता चांगली किंवा वाईट ही नसतेच, कविता ही कविता असते. नेमकी कविता काय आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. थोडासा वेगळ्या अँगलने विचार करणारा मी माणूस आहे सर. रात्री 3-3:30 वाजता मला जाग आला आणि माझ्या मनात असा प्रश्न आला की या पृथ्वी तलावरची पहिली कविता कोणती असेल. या पृथ्वी तलावरची पहिली कविता कोणती असेल. मी विचार करू लागलो. टॅलेंट्रीमध्ये आलो, तिथल्या कविता ऐकल्या. म्हटलं ह्याच्या अगोदर कविता असेल. सुनील उबाळेच्या कविता ऐकल्या. तसाच पुढे कवी ग्रेसकडे गेलो, कुसुमाग्रजांकडे गेलो, नारायण सुरेंकडे गेलो, नामदेव ढसाळांकडे गेलो, जात जात केशवसुतांकडे गेलो, माधव ज्युरियांकडे गेलो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, तरी कवितेचा शोध काही संपला नाही. वाटलं कविता ह्याच्या अगोदरची. कवी कालिदासाकडे गेलो, उपनिषदाकडे गेलो, अरण्यकाकडे गेलो, वेदांकडे गेलो, तरी मला पहिली कविता कुठे सापडली नाही. व्यासांनी जे वेद लिहिले, मला वाटलं इथं तरी कविता पहिली भेटेल आपल्याला, पण तिथेही नाही. माझं मन काही शांत बसलं नाही. माझ्या मनाला अजून माझ्या मनाचा शोध, मन धावतच होतं कवितेच्या शोधात की या पृथ्वी तलावरची पहिली कविता कोणती असेल. असंच भटकत राहिलो. घनदाट अरण्य पार केलेली, डोंगर पार केलेली, दर्या सागर पार केले. खूप असं मन धावत राहिलं कवितेच्या शोधात. आणि एके ठिकाणी म्हणजे आदिमानव या पृथ्वी तलावर ज्यावेळेस मनुष्य पहिला निर्माण झाला, ते तिथं मला एका स्त्रीचा अतिशय आर्ततेने किंचाळण्याचा आवाज आला, अतिशय आर्ततेनं. आणि ते ऐकून माझं मन तिथं थांबलं. म्हटलं काय आहे इथं चालू आहे. माझ्या मनात थोडासा मागूस घेतला. तर एका नदीच्या तीरावरती गवत वाढलेलं आहे.
आणि त्या गवतामध्ये एक आधी मानवातली स्त्री, अजून माणूस म्हणून विकास झालेला नाही अशा पद्धतीची ती स्त्री आहे. वेदनेने वेळते, खूप वेदनेने वेळते, इतकी वेवळते की बस. आणि काही कालानंतर तिची वेदना शांत होते, परंतु एका अर्भकाचा अतिशय तळतळून असा आवाज येतो, रडण्याचा अतिशय तळतळून आवाज येतो. आणि काही क्षणानंतर तोही आवाज शांत झालेला आहे. माझ्या मनानं सहज बघितलं तर ते अर्भक छोटं मूल जे होतं ते आईनं कुशीत घेतलेलं होतं त्या आदिवासी स्त्रीनं. त्याला शांत करण्यासाठी ओबडधोबड आवाजामध्ये ती काहीतरी म्हणत होती. काय म्हणत होती? शब्दांच्या पलीकडचे ते काहीतरी म्हणत होती. आणि ती म्हणल्यानंतर ते मूल शांत झालेलं आहे, मुलाचं रडणं थांबलेलं आहे. मला वाटतं या पृथ्वीतलावरची ती पहिली कविता आहे. आणि त्या कवितेची आणि तिथे मला कवितेची व्याख्या सापडलेली. आणि कवितेच्या व्याख्येबरोबर एकावर एक फ्री म्हणून अभंगाची व्याख्या सापडलेली आहे. मी तुम्हाला ती व्याख्या सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. कविता म्हणजे काय असते तर एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे कविता. याच्या पलीकडे कविता काही नाही. मग ती पेकची असो, याची असो, तिची असो, वेदना आहे, वेदनेच्या मुळाशी कविता आहे. म्हणून एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे ही कविता आहे. त्या स्त्रीनं प्रसूत झालेली आणि त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला की तिची वेदना शांत झालेली. प्रसूती सुख ज्याला म्हणतो. आधी प्रसूती वेदना होत्या, तर सुख मिळाले. आणि तो मुलगा किंचाळतोय, त्याचा आवाज ऐकून तिची वेदना कमी झालेली. आणि म्हणून तिनं मुलाला जवळ घेतलेलं आहे. आणि आपल्या आवाजामध्ये ती म्हणते, ते आईचा आवाज ऐकून ते मूल शांत झालेले. म्हणजे एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेनं फुंकर मारली की माणसाचं आयुष्य शांततेनं चालतं. म्हणून आमच्या कवितेमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कविता आता जे उबाळे सरांनी म्हणलेले, कवितेला आई समजा, कवितेला बहीण समजा. कारण का ह्या दोन गोष्टी अशा येतात की इथे आपल्याला बेईमानी करता येत नाही. इथं वात्सल्य आणि प्रेमच आहे, इथं वासना येत नाही. म्हणून आमचं भारताचं जे आपलं तत्त्वज्ञान आहे की नाही ते एवढं सामर्थ्यवान आहे विवेक सर. स्त्री तीच आहे, परंतु तिच्याशी नातं बदललं की आमच्या नैसर्गिक भावना बदलतात. म्हणजे नैसर्गिक भावनेवरती सुद्धा कंट्रोल आणण्याचं ताकद ही कवितेमध्ये, ही आमच्या संस्कृतीमध्ये. बघा, आई म्हणा वेगळी भावना येईल, बहीण म्हणा वेगळी भावना येईल, पत्नी म्हणा वेगळी भावना येईल. प्रत्येक, आता मी सांगत बसत नाही, परंतु स्त्री तर तीच आहे ना. मग भावना का बदलतात त्याचं कारण आहे ह्या मातीचे आमच्यावरती झालेले संस्कार आहेत. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही आधी महाराष्ट्र तरी बघा. मी तर म्हणतो सर, महाराष्ट्राची मराठवाडा बघा. मराठवाडा ही संतांची भूमी हो. आणि म्हणून जशी मी तुम्हाला कवितेची व्याख्या सांगितली की एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे कविता आहे, तशी अभंगाची व्याख्या आहे. अभंगाची व्याख्या काय? आत्म्याने परमात्म्याशी साधलेला संवाद म्हणजे अभंग आहे. अभंग शब्दाला शब्द जोडून अभंग होत नाही, शब्दाला शब्द जोडून कविताही होत नाही. ठीक आहे, प्राथमिक अवस्थेत होत असेल. तुमच्यासारखा तरुण कविता लिहायला बसला, त्यानं कविता लिहिली, ती कोण उभी खिडकीत भिंतीत खेळा ठोकीत. तर सुरुवातीच्या काळाला अशा कविता होतात, नाही असं नाही. सुरुवातीला आम्ही सुद्धा कविता केल्या, खूप केल्या कविता. एका कवी संमेलनामध्ये एक खानदानी घरंदाज असा कवी, आणि ते अगदी तालावरती कविता म्हणायला सुरुवात केली. मग आम्हाला वाटलं त्याला जमते, मग आम्हाला काही नाही जमत. आम्ही गेल्यावर शेत होतं, शेतामध्ये तळं होतं,
आणि मग आम्ही सुरू केले. भल्या पहाटे किलबिल झाली, पक्षी घरटी सोडून गेली, शांत तळ्यामध्ये 2 पक्षी मुक्तपणे जल विहार करते. छमछम छनानं वाजित पैंजन आली योती, तळ्याकाठी सोडोर बांधा गौरकांती, इंद्रा घरची अप्सरा असते. अशा प्रकारची कविता केल्या. परंतु या कवितेमध्ये कवितेनं दिशा दिली. कविता काय करते, आमच्या आयुष्याची दशा होण्याच्याऐवजी दिशा देते आपल्या आयुष्यात. आता दशा आणि दिशामध्ये काय तुम्हाला फरक सांगतो, एक छोटासा फरक सांगतो. दशा आणि दिशामध्ये काय फरक आहे. एक अतिशहाणा माणूस भिंतीत खिळा ठोकत होता, अतिशहाणा माणूस. पण खिळा कसा ठोकत होता, त्या खिळ्याचं डोकं जे असते ना ते भिंतीला लावलंय आणि टोक त्याच्याकडे, त्या टोकावरती हातोडी मारतोय. भिंतीत खिळा ठोकला जाईल का? नाही. पण त्याला सांगावं, अतिशहाणा ना, त्याला सांगावं कुणं. पण आमच्या टॅलेंट ट्रीमधला त्याला नाही राहवलं तरुणाला. त्यानं सांगितलं, अरे मूर्खा, हे काय करतोस असं, हे भिंतीत खेळ कशात ठोकला जाईल बरे, अरे हे नोक तिकडं कर आणि मग ठोक तर ती जाईल. पण त्याचं अज्ञान कसं त्यानं सांभाळावं. तो काय म्हणतो माहिती का, अरे हो चुकलं म्हणे, हे त्या भिंतीचा खेळा ह्या भिंतीला आला आहे म्हणे, खिशातला दुसरा खेळा काढला चुकून त्या भिंतीचा खेळ आहे म्हणे ते. आता ते तसाच नोक तिकडे गेलं आणि त्या भिंतीला ठोकलं. आयुष्याची दिशा होते पेगमुळं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला माझा एक वडिलकीचा सल्ला आहे, आयुष्यात काहीही करा पण तेवढं करू नका. किमान आपल्या घरी एखाद्या संताचं, एखाद्या देवाचं किंवा एखादी येतं जर तुम्हाला तैलचित्र लावायचं असेल तर किमान खिळा कसा ठोकावा इतकं जरी भान राहिलं तरी मला वाटतं कवितेनं तुम्हाला खूप काही दिलेलं आहे. म्हणून कविता आम्हाला माणसात बसवते, माणसातून उठवत नाही. तेव्हा तुम्ही कवितेशी इमान राखा. कविता तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला आता मी तुमच्याशी खूप बोलावं असं वाटते मला, परंतु वेळही खूप झालेला आहे आणि माझं नाव ज्ञानेश्वर आहे आणि मला सगळ्यात शेवटी बोलायला फार आवडते. पण आज एकादशी. त्याचं कारण आहे हो मित्रांनो, मला एक कारण आहे सांगतो. तुम्ही जिल्हा परिषदमध्ये तुमचं शिक्षण झालं आहे, माझंही जिल्हा परिषदमध्ये 4थीपर्यंत झाले, नंतर मराठी मीडियममध्येच झालेलं आहे. आजही हम भागते भागते गया धक्कन पड्या तो पड्या, दही भी सांड्या लोटा भी फुट्या, अशा प्रकारच्या ह्याच्यातून आपण माय आईज आर नॉट इटिंग डेंजर. आहे का कोणाची हिंमत हेच ट्रान्सलेशन करायचं, माय आईज आर नॉट इटिंग डेंजर. अशा प्रकारची इंग्रजी शिकलेली आम्ही माणसं आहेत. पण झालो प्राध्यापक आणि विद्यार्थी चांगल्या ठिकाणी आहेत. ते 12वीला असताना एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. 12वीला असताना आम्ही चाललो आणि आम्ही ठरवलं होतं की इंग्रजी तर बोलायचं. आणि एकुलती एक आमची विद्यार्थिनी होती, आमच्या वर्गात मुलगी होती, ती तिकडून येत होती. लांबचा प्रसंग आहे, तुम्ही सगळे तरुण आहेत म्हणून मला ते आठवलं. खूप वर्षानंतर मला हा प्रसंग सांगण्याचा प्रसंग आला आहे. तुमच्यातही मला तरुण झाल्यासारखं वाटलं. आणि मी तो म्हणाला, म्हणजे नाना शी इज आवर क्लासमेट. मी नो शी इज आवर नॉट क्लासमेट, शी इज आवर क्लासमेट. बीट लागली मग आमची दोघांची. काय, एक कट चहा पाजायचा, त्यावेळेस 25 पैशाला कट होते सर. 25 पैशाचा चहा लागला आणि आम्ही चाललोत आणि तिनं क्रॉस झाली, आम्हाला क्रॉस झाली आणि ती निघाली आमची क्लासमेट. मग मी हरलो, माझ्यावर ते 25 पैशाचा कट भरला. तर ते काय म्हणा, व्हॉट आय से यू ना माय आईज आर नॉट इटिंग डेंजर म्हणे. माय आईज आर नॉट इटिंग डेंजर. मी म्हणलं तुला एक कटच्याऐवजी 2 कट पाहिजे होतो बाबा, पण तुला नेमकं काय म्हणायचं आहे, काय मूर्खेस रे म्हणे, तुला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत म्हणे. माय म्हणजे माझे, आईज म्हणजे डोळे, नॉट म्हणजे नाही, इटिंग म्हणजे खाणे, डेंजर म्हणजे धोका. माझे डोळे धोका खात नाहीत. तर अशा ह्याच्यातून आम्ही आलो. म्हणून काही आमची प्रगती थांबली नाही. जिसकी जितनी थाली है, तुम्ही तुमची थाली वाढवायचा प्रयत्न करा. म्हणून कवितेचा अभंगाशी संवाद आहे. मी अगोदर तुमचं सगळ्यांचं हे
ऋण व्यक्त करतो विवेक सर की तुम्ही मला इथं बोलवलं आणि तुमच्यामध्ये काही काळ हिरवळ अनुभवण्याचा मलाही अनुभव दिलात. त्याच्याबद्दल मी तुमचं आभार मानणार नाही आणि धन्यवादही देणार नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो, कधीही आभार मानू नका, कोणाचेही धन्यवाद देऊ नका. त्याचं कारण आहे विवेक सर की आभारामध्ये भार आहे आणि धन्यवादामध्ये वाद आहे. आपल्याला कुणावरती भार व्हायचा नाही आणि कुणाशी वादावादी तर मग काय करायचं आहे? काहीच करायचं नाही का? तुमचे ऋण व्यक्त करतो. ऋण व्यक्त केलं म्हणजे काय होते माहिती आहे का? ऋण व्यक्त केलं म्हणजे रोहित काय होते की आपण कर्जदार होतो आणि तुम्ही सगळे सावकार होतात. मग कधीतरी आमच्याकडे तुम्ही कर्ज वसुलीसाठी येता, तेव्हा मी काय करतो, तुम्हाला फक्त प्रेमाचं व्याज देतो, मुद्दल देणार, कारण पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्याकडे यावेत आणि हा प्रेमाचा वृक्ष असाच टॅलेंट ट्रीच्या रूपामध्ये वाढत राहावा, एवढीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि एक 2-3 कविता म्हणू का? काय असते बघा, तुमचं गाव कोणते मला माहीत नाही, पण माझं गाव अहमदपूर आहे. धड शहर आहे नाही, धड खेड आहे नाही, तशा ठिकाणातून मी आलेलं आहे. मग इथं आलं बघा कसं माणसाच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये कसं बरं का विवेक सर, मी गावाकडे गेलो, मला सगळे नाना म्हणून ओळखतात तिथं. मी गावाकडे गेलं की ते मला विचारायचे, माझे मित्र बहिणी भाऊ सगळे विचारायचे, औरंगाबादचे नाना कधी आले? ते काय म्हणायचे, औरंगाबादचे नाना कधी आले? आणि मी इथं आलं की मला विचारायचे, सर तुम्ही कुठल्या गावचे? माझ्या मनाला प्रश्न पडायचा, खरंच मी कुठला आहे? तिकडचा नाही आणि इकडचा नाही. आणि ज्यावेळेस मी 1993ला या शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने आलो, तेव्हा आमच्या गावची एक वाकी नदी, आणि त्या वाकी नदीवरून ती खडखड करत एस टी या दिशेला निघाली. वाकी नदीचं ते दर्शन घेतलं, डोळ्यात पाणी आलं आणि 1-2 ओळी माझ्या आल्यात की शब्द जिथे रेंगाळले तिथेच माझे बालपण होते. शब्द जिथे रेंगाळले तिथेच माझे बालपण होते. नदीतल्या वाळूमध्ये खूप काही दडले होते, नदीतल्या वाळूमध्ये खूप काही दडले होते. गाडया मडक्याचा माझ्या भातुकलेचा खेळ सगळा तिथं सोडून मी या शहराचा झालो आणि या गर्दीमध्ये स्वतःला इतका हरून गेलो की आता तिथं मी पाहण्यासारखा जातो. मग तिथं गेल्यानंतर काय होतं, वेड्यासारखी अवस्था होते. जोपर्यंत आई वडील आहेत, खास कर तुमच्यासाठी सांगतो, आई वडील आहेत तोपर्यंत माहेर आहे, त्याच्यानंतर काही खरं नाही. जसं तुम्हाला माहेर असतं तसं आम्हालाही माहेर असतं, तेच आमचं माहेर आहे. मग तिथं गेलं की माझ्यासारखा एक व्यक्ती तिथं जातो आणि त्या घराकडे, त्या भिंतीकडे पाहतो आणि त्याची अवस्था काय होते ते बघा. किती वेळा फिरवतोस हात सारवलेल्या भुईवरून, किती वेळा फिरवतोस हात सारवलेल्या भुईवरून, किती वेळा न्याहाळतोस असा लिंपलेल्या भिंतीला. किती वेळा फिरवतोस हात सारवलेल्या भुईवरून, किती वेळा न्याहाळतोस असा लिंपलेल्या भिंतीला. दसऱ्याचं निमित्त काढून लक्तरांना पाणी दाखवण्याचा हट्ट का धरतो सारखा. दसऱ्याला सगळं धुणं काढायचे माझी आई. तर बघा की दसऱ्याचं निमित्त काढून लक्तरांना पाणी दाखवण्याचा हट्ट का धरतो सारखा. बंगल्याच्या संस्कृतीत सुखात नांदत असताना असा का गुदमरतोस आतल्या आत. फरशीवर चिकटवलेल्या रांगोळीला लाथाडून, बघा बरं, फरशीवर चिकटवलेल्या रांगोळीला लाथाडून अंगणातल्या सड्यावर काढलेल्या चिमूटभर ठिपक्यात का गुंतून पडतोस वेड्यासारखा. फरशीवर चिकटवलेल्या रांगोळीला लाथाडून अंगणातल्या सड्यावर काढलेल्या चिमूटभर ठिपक्यात का गुंतून पडतोस वेड्यासारखा. पाणावलेल्या डोळ्यात त्याच्या अनंत युगाची अस्वस्थता खोलवर रुतलेली दिसली. पाणावलेल्या डोळ्यात त्याच्या अनंत युगाची अस्वस्थता खोलवर रुतलेली दिसली. थरथरत्या स्वरात तो एवढंच म्हणाला, थरथरत्या स्वरात तो एवढंच म्हणाला की आईचा शेवटचा हात माझ्या डोक्यावरून आणि या साऱ्यावरून फिरला होता
आईचा शेवटचा हात. ही आई बापाची असते. तुझे बापाची म्हणून मी ही आईची ऐकू. दुसरी गोष्ट अशी, काळ बदलला. आपण काय म्हणतो काळ बदलला. काळ नाही बदलला हो. काळ कसा बदलला? काळ बदलला आहे का? नाही. कसा नाही बदलला? आजही आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात का? आंब्याच्या झाडात चिकू लागलेत? अरे बोया पेड़ बुबुल का आम कहाँ से, आमचे कबीरदास म्हणतात ना. आंब्याच्या झाडाला अजून तरी आंबेच लागतात. कारल्याच्या वेलीला अजून तरी कारलेच लागतात, काकडी नाही लागत. इतकी दुर्गंधी पसरलेली आहे जगामध्ये, इतकी घाण आहे, तरी पण मृगाचा पहिला पाऊस पडला की जो मृदुगंध येतो, तुमच्या लहानपणी आलेला मृदुगंध आणि आजच्या मृदुगंधात काही फरक आहे का हो? आजही मातीचा सुगंध तोच आहे. कुठे जाऊन घ्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे घेऊन जा, ते सुगंध आहे. मग काळ बदलला कसं? मग बदललं कोण? माणूस बदलला. आणि माणूस कधी बदलला सांगू तुम्हाला? जोपर्यंत माझ्या आईनं बांधून दिलेल्या शिदोरीची मला किंमत होती, ती शिदोरी मी मस्तकाला लावत होतो ना, तोपर्यंत किंमत होती. आणि ज्यावेळी दिवशी मी आईला म्हणू लागलो, तसलं काही बांधून देऊ नको, मी बाहेर खाईल, भाकरीला जेव्हा पैशाची किंमत आली, तेव्हापासून माणसाची माणुसकी द्यायला लागली. म्हणून काळ कितीही बदलला तरी मातीचा गंध तोच आहे. ऐका बरं, काळ कितीही बदलला तरी मातीचा गंध तोच आहे. पिढ्यानपिढ्याच्या वारसाचा हाच एक पुरावा आहे. आभाळाचे शिंपण होता, आभाळाचे शिंपण होता, माती पुलकित होऊन जाते. आभाळाचे शिंपण होता, माती पुलकित होऊन जाते. चराचराच्या चैतन्याचा हाच खरा आधार आहे. जो तो कुबेर झाला येथे. खरी जी आहे ती एक हित आहे. जोपर्यंत पैसा कमी होता ना, तेव्हा सुख ओसंडून वाहत होती. पैसा मुबलक झाला, पैसे मोजताही ना तेवढे पॅकेज मिळायला लागले, परंतु सुख हरून गेले. जो तो कुबेर झाला, दानत कर्णाची न उरली. जो तो कुबेर झाला येथे, दानत कर्णाची न उरली. वृद्धाश्रमाची संख्या वाढे, हीच खरी माघार आहे. आणि कवितेपासून मी अभंग याच्या चौकटीवर मी उभा आहे. त्या चौकटीवर हे सुचलेला हा शेर आहे बघा, की मंदिरात टाळ वाजता. शहरात आलो आणि मंदिरातली गुरुवाची भजनं दूर झाली, पण कुठंतरी टाळ ऐकू येतो. मग काय होते? मंदिरात टाळ वाजता देहची अवघा वीणा होतो. मंदिरात टाळ वाजता देहची अवघा वीणा होतो. श्वासामध्ये अभंग पेरला, हाच माझा आधार आहे. काळ कितीही बदलला तरी मातीचा गंध तोच आहे. आणि शेवटी बघा, हे जे आहे ती पहिली जी आहे म्हणजे तुमच्यासाठी नाही आहे. दुसरी ओवी जी आहे ती तुमच्यासाठी आहे. गंधित व्हावे जीवन कैसे, गंधित व्हावे जीवन कैसे, शापित आत्मे इथे नांदती. ते तुम्ही नाहीत बरं का, तुम्ही कोणी ते पुढच्या ह्याच्या सांगणार आहे मी. गंधित व्हावे जीवन कैसे, शापित आत्मे इथे नांदती. चितेवरती तडफडणाऱ्या सज्जनांचा पुकार आहे. काळ कितीही बदलला तरी मातीचा गंध तोच आहे. पिढ्यानपिढ्याच्या वारसाचा हाच एक पुरावा आहे. कविता काय असते? आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणाने फिरणारी हवा असते कविता. अनुभवाशिवाय लिहू नका. प्रेमाचा जरी अनुभव आला, पेगचा जरी अनुभव आला, अनुभव न घेता घेऊन लिहू नका. मी पेगवरती लिहित नाही, कारण मला अनुभव नाही ते. असो, आत्म्याच्या बोलीची भाषा असते कविता. अनुभवाच्या जंगलातून स्वैरपणे फिरणारी हवा असते कविता. तर कधी कधी जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. तर कधी
जीव घेण्या कातरवेळी भयान शांत डोहाच्या तळाचा शोध घेणारी असते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. विद्रोहाच्या रूपातून शोषितांची गर्जना होते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. प्रेमाच्या पैंजणातून रुंझुनते कविता. निसर्गाच्या देहीबोलीतून डोलते कविता. पोवाड्याच्या वीररसातून सळसळते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. तर कधी लावणीच्या ठसक्यातून थिरकते कविता. कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत. हे लक्षात ठेवा बरं काय, लिहित्या हातासाठी लिहितो सांगते मी तुम्हाला की कविता नांदत नाही कधीच कुणाच्या दास्यात किंवा गुलामीत, की रमतही नाही कुणाच्या साम्राज्यात कधी. कुणाच्या साम्राज्यात कधी. कविता नीट आहे का आता, की कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता कुरवाळत असते दुखऱ्या काळजाला. कविता जोजवत असते अनाथ झालेल्या जीवाला. प्रार्थनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. प्रार्थनाच्या मुळाशी रम्मान होते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. दुखऱ्या डोंगराची सम्राज्ञी असते कविता. वेदनाच्या पालखीत नटून थटून बसते कविता. पालखी कोणती? आपण भोईत त्याच्यात आहे की नाही. मग काय करते ती? वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. आम्ही सगळे त्या कवितेचे भोई आहोत. आपली पाठराखण ती करणार आहे. वेदनेच्या पालखीत नटून थटून बसते कविता. भोयांची सदैव पाठराखण करत असते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. मग आम्ही काय करायचं आहे? तिच्याकडे लेकरू होऊन जा. बाप होऊन जायचा प्रयत्न करू नका. मला सगळं येते. लेकरू होऊन जा. तुम्हाला तो अमृताचा पाना पाजेल आणि बाप होऊन गेलात तर कधी तुम्हाला संपवेल सांगता येत नाही. म्हणून माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. माय होऊन त्रिकाळ सांभाळ करते कविता. तिच्याशी इमान राखणाऱ्याला काळीच कापून देते कविता. देत कवित्वा बहाल करते कविता. आम्हाला कोणी युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट मिळाले का कवी म्हणून? अरे तिनंच आम्हाला कवित्व बहाल केलेलं आहे. म्हणून कवित्व बहाल करते का? तेव्हा कुठे जर कवितेचे आपण आवडते झालो तर तेव्हा कुठे एखाद्याच्या रुचातून, उभेतून, अभंगातून काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. काळाच्या मस्तकावर सत्ता गाजवते कविता. आणि म्हणून 750 वर्ष झाली तरी अजून तो ज्ञानोबाची ओवी आणि तुकोबाचा अभंग घराघरात गायला जातो. त्याचं कारण आहे काळाच्या मस्तकावर तिनं सत्ता गाजवलेली. आणि तुमच्या सगळ्यांचं लिखाण अशा प्रकारचे काळाच्या मस्तकावर म्हणजे हे गाणारं असावं, नाव कोरणारं असावं. अशा पद्धतीनं आपल्या हातून तीच निर्मिती व्हावी. दुसरी निर्मिती होऊ नये. तुम्ही वाचत राहा. वाचा, खूप वाचा. वाचनानं काय होतं? तुमच्या लिखाणामध्ये प्रगल्भता येते. खूप प्रगल्भता येते. वेगवेगळे शब्द तुम्हाला आठवतात. आणि म्हणून तुम्ही वाचाल तर वाचाल. म्हणून तुम्ही वाचत राहा मित्रांनो. खूप वाचा. न वाचताही कवी होता येतं नाही असं नाही. आमच्या बहिणाबाई अख्खं त्यांचं साहित्य जर पाहायला गेलं तर अडाणीबाई जात्यावर बसली की ओवी येतेच. तसं तिच्या एकेका अभंगावरती याच्यावरती कवितेवरती PhD करतायत. अडाणीबाई होती. अरे घरोटा तुझ्या तू न पडे पेठी, तसं माझं गाणं पोटातून येतं उठी. पोटातून येऊ द्या. घरोटा म्हणजे जाते. त्या जात्यातून पीठ कसं येतं कळत नाही, पण येतं आणि ते आम्हाला जगवतं. तसं अरे घरोटा तुझ्या तू न पडे पेठी, तसं माझं गाणं पोटातून येतं उठी. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं करा की जेणेकरून सगळ्याला मिळत नाही. हे कवित्व हे सगळ्याला मिळत नाही. एखादाच सुनील उबाळे होतो, एखादाच ग्रेस होतो, सगळे होत नाहीत. म्हणून काय बाकीच्यांनी लिहायचं नाही का? लिहायचं. काय सांगावं तुमच्यामध्ये उद्या
एखादा ग्रेस असेल, तुमच्यामध्ये एखादा मंगेश पाडगावकर असेल, म्हणून लिहित जा पण इमानीद्वारे लिहित जा, एवढंच मला तुम्हाला सांगणे. आणि मला वाटतं आता अजून बरंच मला बोलता येते माझ्याकडे, पण असो 1,500 अभंग आहेत साहेब, 500च्या वर कविता आहेत आणि 100-125च्या वर माझे म्हणजे आध्यात्मिक लेख आहेत, जे की मी माझा अहंकार सांगत नाही किंवा नाही, ज्या दिवशी माझा अहंकार येईल त्या दिवशी मी संपलेलं असेल. कारण मी ज्ञानोबा तुकोबाचा वारसा चालवणार. मी सगळेजण तरुण आहेत आणि तरुणासमोर प्रेमाबद्दल नाही बोललं तर म्हणाल काय येऊन फार जड बोलून गेले सर. पण हे प्रेम एका वयाच्या टप्प्यावरती कसं बदलतं आणि जो व्यक्ती अभंगामध्ये रममाण झालेला आहे त्याला प्रेम कसं दिसतं. अभंग आहे पण प्रेमाचं आहे. आमच्या तुकोबांनी सांगितलेलं आहे की प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभवे चित्त जाणे. प्रेम सांगायची गोष्ट नाही, प्रदर्शनाची तर अजिबात नाही आहे रोहित, अजिबात नाही प्रदर्शनाची तर प्रेमावरचा एक अभंग म्हणतो मी. तुम्ही इतकं छान ऐकायलात की मला आणखून ऐकावं वाटायला, तुम्हाला ऐकावं वाटायले. आपलं घोडं दामटत राहायचं. अहो एवढे चांगले श्रोते कुठे मिळणार आहेत आम्हाला, आहे की नाही. ठीक आहे, प्रवचनामध्ये वगैरे मिळतात, नाही असं नाही, परंतु असे तरुण मुलं, अहो तरुणासमोर तर किती बोला वाटतं मला. तुम्ही माझा एक ह्याच्यावरतीच ठेवा, म्हणजे खरंच एक म्हणजे ज्ञानेश्वरीतील अभ्यास एक चिंतन, ज्ञानेश्वरीतील अभ्यास एक चिंतन खास तरुणासाठी केलेला मी विषय येतो. कधी मध्ये वेळ आले तर म्हणजे योग आला तर आपण बघूयात. असो, तर प्रेमावरचं अभंग आहे, सगळेजण ऐका. प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे, प्रेमाने जिंकावे सकळासी, प्रेमाने जिंकावे सकळासी, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे. द्वेष निंदा भाव गतीचे रोधक, आपली प्रगती कोण थांबवते. द्वेष निंदा भाव गतीचे रोधक, आयुष्या जाचक क्लेशदायी, आयुष्या जाचक क्लेशदायी, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे. आशेच्या मुळाशी दुःखाचेच जाळे, आशेच्या मुळाशी दुःखाचेच जाळे, आपुलेच गळे कापती, आपुलेच गळे कापती, प्रेमाचे गीत प्रेम भावे गावे. मृगजळा संगे रमतो कामना, मन चंचळ आहे आणि मृगजळ आहे, मृगजळानं कधी तहान भागत नाही बरं का. मृगजळा संगे रमतो कामना, सुटेल का पाना वांझोटीस, सुटेल का पाना वांझोटीस, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे. आता सगळेजण ऐका. सावध होऊनी साधावा भावार्थ. आत्ता कवी सुनील सरनं काय म्हणलेले, कवितेच्या आशयापासून दूर जाऊ नका तुम्ही, आशयपूर्ण कविता असली पाहिजे. आणि तेच हे शेवटच्या चरणात सांगतोय की सावध होऊनी साधावा भावार्थ, प्रेमाचा गूढार्थ प्रेम जाणे, प्रेमाचा गूढार्थ प्रेम जाणे, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे, प्रेमाने जिंकावे सकळासी, प्रेमाने जिंकावे सकळासी, प्रेमाचे हे गीत प्रेम भावे गावे,
प्रेम भावे गावे प्रेम भावे. तुम्हाला एक सांगू का, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये, शरीरामध्ये इतकी म्हणजे दुर्गंधी आहे. 3 दुर्गंधी आहेत आपल्या मनात, 3 दुर्गंधी, अतिशय दुर्गंधी आहे. जगाच्या पाठीवर त्याच्या इतकं दुर्गंध दुसरं कोणतं नाही. त्या 3 गोष्टी आहेत. ते म्हणजे कोणतं माहिती आहे का? मोह, गर्व आणि राग. आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतं हे मोह, गर्व आणि राग. परंतु ह्या मोह, गर्व आणि रागाला माझ्या माऊलीचा स्पर्श झाला आणि त्यांनी असं काही त्याला गंधाळून टाकलं, असं काही गंधाळून टाकलं की त्या मोह, गर्व, रागचा मोगरा झाला हो. आणि तो मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेची ताची बहरू कळी अशी गेला. जाता जाता तुम्हाला एक माझ्याकडून गिफ्ट म्हणून ह्या मोगऱ्यावरचं एक गाणं म्हणजे अभंग सांगतो. देऊ का तुम्हाला एवढं जाता जाता? मी आता हे आहे गळ्यावर, पण मी गळ्यावर म्हणत नाही, मी साधं म्हणतो. मोगऱ्याच्या संगे मोगराची झालो, मोगऱ्याच्या संगे मोगराची झालो, आता दारी आलो ज्ञानाईच्या. मोगऱ्याचा संग मनाशी जडला. नुसतं मोगऱ्यावर काय ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही. मोगऱ्याचा संग मनाशी जडला आणि मोगरा फुलला काळं जातं. तू काही सांगते, भंडारा डोंगर म्हणून, तू काही सांगते मोगरा महती. तू काही, आम्ही मूर्ख आहेत, त्या संतांमध्ये भांडणं लावतो. ते एकमेकाला आदर आहे त्यांना फार. तुकाराम महाराज ज्ञान माऊलीला गुरु म्हणतायत आणि माऊली धरणेकरी आला, ते त्यानं धरून बसले की मला तुम्हाला भेटायचंच आहे. तरी म्हणजे तुला भेटायचंच असेल तर तू भंडारा डोंगरावर जा, तिथं मी आहे. आणि तिथं त्याला पाठवलं आणि मग ते त्याला सांगितलं, त्याने सांगितलं की असं असं माऊलीने मला तुमच्याकडे पाठवलं. तेव्हा ते म्हणतात की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराशी काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी. कोण म्हणतायत? तुकाराम महाराज. कुणाबद्दल? ज्ञानोबाबद्दल. जे तुकिता तोळणेसे ब्रह्म तुकाशी आले म्हणणारे. म्हणजे तुका हे ब्रह्म आहेत, इतके मोठे संत आहेत, पण ते माऊलीला म्हणतात की पायीची वाहनं पायी. संतांची शिकवण आमच्या आयुष्याला उभारी देते, भरभराट देते. एवढं मात्र तुमच्या तरुणासमोर सांगताना मला खूप आनंद वाटतो आहे की मोगऱ्याच्या संगे मोगऱ्याचा संग मनाशी जडला, मोगरा फुलला काळं जातं. तू काही सांगते मोगरा महती, मोगरा अद्वैती गंधाळला. आणि श्वासात मोगरा चित्तात मोगरा, श्वासात मोगरा चित्तात मोगरा, संचित मोगरा जन्म झाला. आणि शेवटी काय झालं? रुजता मोगरा, रुजता मोगरा लेखनी बोलली. रुजता मोगरा लेखनी बोलली आणि लोचनी दाटली मोगराई, लोचनी दाटली मोगराई. तुम्ही आमराई हा शब्द ऐकला असेल. आमराई माहिती आहे तुम्हाला, वनराई माहिती आहे, पण मोगराई हे वरून आलेला शब्द आहे. सर्व टॅलेंट्रीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आज मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये अशी भावना आहे की तुमचे चरण स्पर्श करावे विद्यार्थ्यांच्या वतीने. कार्य खूप मोठं आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे. होईल सर, नक्की. मोगरा फुलला, मोगरा फुलला. नक्कीच सर, नक्कीच नक्कीच. तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी ऋणी आहे. मी सर तुमचा ऋणी आहे. आज तुमच्यामध्ये काहीतरी खरंच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात आणि तुम्ही आले म्हणून आज आपल्याकडे टीचर आलेले आहेत. तर तुम्ही हा सन्मान तुमच्यातले जे काही आहे पॉझिटिव्हिटी त्याला तुम्ही देताय. आज आपण आशा ठेवू की यार नाही, जे पण आहे आपल्याकडं सगळंच वाईट आहे असं नाही आहे. जे पण असेल 1% असेल 2% असेल त्याला आपण धरू.
त्याला पकडून ठेवू, त्याला आपण आपल्यातलं जे चांगुलपण आहे ना त्याला आपण पकडून ठेवू. कारण की जर आज आपण एका चांगल्या इंटेन्शननी येतोय तर इतके चांगले टीचर आज या ठिकाणी आलेले, बरोबर आहे. आज तुम्ही जे दिलं आहे आम्हाला ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत सर, की ज्या गोष्टी तुम्ही बोलल्यात आज मला वाटतं की प्रत्यक्षात कविता आपल्याला भेटली आहे आज येऊन, है ना. ज्या गोष्टीसाठी आपण धडपड करतोय, ज्या कलेसाठी आपण धडपड करतोय, तिचं साक्षात रूप आपण अनुभवलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर मला असं वाटतं की विश्वास मला आज परत निर्माण झाला आहे तुमच्या येण्यामुळं, तुमच्या बोलण्यामुळं. आज आमच्यामध्ये एक ताकद आलेली आहे. मला वाटतं की प्रत्येकजण ती ताकद घरी घेऊन जाईल आणि आपल्या परिवारामध्ये, मित्रांमध्ये आपल्याला तिला स्प्रेड करायचं आहे. टॅलेंट ट्री ओपन माईकला येऊन तुम्ही कुठंतरी कॉन्ट्रीब्यूट करता, कुठंतरी एक आशा निर्माण करता की नाही यार चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आणि जर इंटेन्शन प्युअर असले तर असा अनुभव आपण घेऊ शकतो. जर माझे इंटेन्शन कमर्शियल असतील तर इतका वेळ बसलो नसतो, इतके चांगले लोक आपल्याला आले नसते आज भेटायला. तर आपण ते जपू. आणि मला असं वाटतं की आजचा दिवस आपण थोडा शांतपणे घरी गेल्यावर साठवून ठेवू, कारण एक वारसा आपल्याला भेटला आहे. आज आपल्याकडे जे शब्द आपण ऐकले, माझी हीच इच्छा आहे की टॅलेंट्री म्हणजे काय, टॅलेंट्रीचा उद्देश एकच आहे की टीचरनी स्टुडंटला भेटावं, आणि आज ते पूर्ण झालेलं आहे. अर्थात माझ्या अनुभवावरून सांगतो बरं का, की मला जे अध्यात्माचा अर्थ गवसला आणि मला जे ते ॲक्सेप्ट करावं वाटलं अध्यात्म, त्याचं कारण की अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या चिंतनानं, ज्या वाचनानं, ज्या चिंतनानं, ज्या मननानं, ज्या चर्चेनं किंवा ज्या सहवासानं आमच्यातल्या नकारात्मक विचाराचं दहन होऊन सकारात्मक विचाराचा उगम होतो ते अध्यात्म. मग ते संत चरित्र असो, कथा कादंबरी असो, काही असो. अहो आजकालच्या सिरियल कृपा करून बघू नका, आणि बघितलात तर तिथं सोडून द्या. पण त्या सगळ्या सिरियल जर पाहिलात तुम्ही, सगळी निगेटिव्हिटी, सासू सुनेला, सोमसासूला, काय ते विचारू नका. त्याच्यापेक्षा संत बघा. संतानं कधीही तुम्हाला अंधश्रद्धेचा पुरस्कार केला नाही, संतानं कधीही तुम्हाला नकारात्मकता शिकवली नाही. किंवा संत कोणताही असो, ज्ञानोबा तुकोबाच म्हणत नाही मी, संत कोणतेही असो, सुफी संत असो किंवा तुमचे मुस्लिम संत कोणीही असो, ख्रिश्चन असो, कोणी, संतांना त्या समाजाची अपेक्षा आहे की जे खळांची व्यंकटेश त्या सत्कर्मी जिथं जिथं तुम्हाला सकारात्मकता मिळेल तिथं तुम्ही तिथं आमंत्रणाची वाट बघू नका. आणि जिथं जिथं नकारात्मकता आहे तिथं तुम्ही एक क्षणभर थांबू नका. तुमचं आयुष्य सफल, निश्चित सफल. आणि मला गेली 2 तास झाली मी इथं का रमलो आहे, तुमच्यामध्ये मला ती पॉझिटिव्हिटी दिसते. आणि मला माझी जी आत्तापर्यंतची जी तळमळ होती की मला हे तरुणापर्यंत न्यायचं आहे. आणि मला वाटतं टॅलेंटनं ते माझं स्वप्न साकार केलेलं आहे.